नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं अदिती किचनमध्ये मनापासून स्वागत आहे. खास तुमच्यासाठी नागपंचमी विशेष मी पुरणाचा बेत घेऊन आलेली. चला तर मग कसा बनवायचं तुम्हाला रेसिपी सांगते. मी इथं दीड गिलास डाळ घेतलेली आहे हरभऱ्याची. तर स्वच्छ पाण्याने धुवून आपल्याला 2-3 शिट्ट्या काढून घ्यायच्यात कुकरला. तर मस्त आपली पुरणाची डाळ शिजून आहे मैत्रिणींनो हरभऱ्याची. तर आपल्याला एका चाळणीने किंवा ह्याने गाळून घ्यायची ही डाळ एकदम बारीक होईपर्यंत. सर्व चाळणीने चाळून घ्यायची आपल्याला डाळ. मी जशा प्रकारे दाखवते अगदी तशा प्रकारे तुम्ही चाळून घ्या. तुमच्याकडचं हे असेल आपेपात हे चाळणी, पुरण गाळायची चाळणी असली तर तुम्ही त्याने पण गाळू शकता पुरण. तर माझ्याकडे गाळायची हे नव्हती म्हणून मी चाळणीनेच पुरण मॅश केलंय. सर्व इथं गाळून झालेलं आहे. सर्व इथं मी पुरण गाळून घेतलेले आहे चाळणीने. आता आपल्याला जेवढी साखर घेतली तेवढीच डाळ घेतली तेवढीच साखर घ्यायची. मी अगोदर आमटीसाठी बाजूला थोडंसं सपक पुरण काढून घेते. कडाची आमटी बनवण्यासाठी मी घेतले काढून बाजूला. जेवढी डाळ घेतली तेवढीच मी साखर पण 1.5 गिलास घेतलेली आहे. सर्व आता आपल्याला हाताने कालून घ्यायचंय. गॅसवरती 2-3 तास मस्त हलवत राहायचे जोपर्यंत आपले पुरणाचे घट्ट होत नाही तोपर्यंत. मी गॅसवरती कढई ठेवली आहे. पूर्ण आपल्याला हलवीत राहायचंय. खाली चिटकणार नाही, आपलं पुरण करपणार नाही. असं 5-5 मिनिटाला हलवून घ्यायचे. सर्व मिक्स करून झालेलं आहे मैत्रिणींनो. बघा 5-5 मिनिटाला हलवून घ्यायचे कारण का चिटकणार नाही. आता मस्त स्वाद येण्यासाठी मी इथं इलायची पूड टाकत आहे. त्याने खूप छान पुरणाला टेस्ट लागते, वास पण छान येतो, खायला पण अप्रतिम लागते. सर्व मिक्स करून घेतले. जोपर्यंत पाणी आटत नाही तोपर्यंत आपल्याला असं मंद आचेवर शिजून घ्यायचे पुरण. पुरण मस्त कलर येण्यासाठी मी थोडीशी हळद टाकून घेते. बघा आपलं पुरण बऱ्यापैकी आटलेलं आहे. आता आपण थंड होण्यासाठी एका कटोरीमध्ये पुरण काढून घेऊया. पातेल्यामध्ये पैसा असं पातेले घ्यायचे. सर्व बाजूने मिक्स करून घ्यायचे कारण का लवकर आपलं पुरण थंड होईल. सर्व इथं पुरण मी काढून घेत आहे. दोन 3 मिनिटे छान आपल्याला पंख्याच्या वाऱ्याला पुरण हडकून द्यायचे. मस्त आपलं पुरण इथं थंड झालेलं आहे. बघा मैत्रिणी किती घट्ट झाले आपलं पुरण. तोपर्यंत हे होते तोपर्यंत आपण आमटी बनवूया विदर्भ स्टाईलमध्ये. मी आमटीला लागणारे साहित्य
कोथिंबीर, लसूण पाकळ्या, खोबरं आणि कढीपत्ता घेतला आहे मैत्रिणींनो. खोबरं आपल्याला छान असं काळं होईपर्यंत गॅसवरती भाजून घ्यायचं आहे, कारण का जेवढं काळं होईल तेवढी आमटी चविष्ट लागते. गॅसवरती आता आपण खोबरं भाजून घेऊया. दोन्ही साईडनं खरपूस असं काळं होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे. मस्त आपलं काळं जर असं खोबरं भाजलेलं आहे मैत्रिणींनो. आता आपण खोबऱ्याला काढून घेऊया. मी 4-5 इथं छोटे छोटे कांदे घेतले आहेत. खोबरं आपण मस्त असं कट करून घेऊया. सर्व खोबरं आपल्याला असंच कट करून घ्यायचं आहे मैत्रिणींनो. तुमच्या इकडे आमटी कशा प्रकारे बनवतात आणि तुमच्या आमटीला काय बोलतात? एकदम झणझणीत वाटण टाकून आपल्याला ही आमटी बनवायची. तुम्हाला माझ्या हे सर्व खोबरं आपलं कट करून झालेलं आहे. आता आपण ते गॅसवरती कांदे भाजून घेऊया. कधी पण कांदे भाजताना असे टरफलासकटच भाजायचे, कारण का आमटीला खूप छान टेस्ट लागते आणि कलर पण छान येतो. तर आपले मस्त कांदे भाजलेत. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ते भाजलेलं खोबरं आणि ते कांदे टाकून घेऊया आणि छान अशी पेस्ट बनवून घेऊयात. लसूण पाकळ्या आणि थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकून घेते. छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला. तर मस्त अशी आपली पेस्ट बनवून झालेली आहे मैत्रिणींनो. तर आता आपण आमटीला फोडणी देऊन घेऊयात. हे आमटीचं फोडणाचं थोडंसं सपक काढलं होतं ते आहे. आता गॅसवरती मी भगोणं ठेवलेलं आहे. भगोणं मस्त आपलं गरम झालं की त्याच्यामध्ये 2 पळ्या तेल टाकून घ्यायचे मैत्रिणींनो. तेल छान प्रकारे गरम झाले की त्याच्यामध्ये जिरे टाकून घ्यायचेत आपल्याला. जिरे छान तडतडले की कुटून घेतलेला टेस्ट येण्यासाठी लसूण टाकून घ्यायचा आहे. लसूण छान तडतडला की कढीपत्ता. आता आपण खोबरं आणि कांद्याचं वाटण टाकून घेऊया. बघा किती मस्त काळं जर असं चुलीवर भाजल्यावर बी एवढे होणार नाही, तेवढं मस्त गॅसवर भाजून झालेलं आहे. तुम्हाला माझी आमटी कशी वाटते कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. तुम्ही कशा प्रकारे बनवता. सर्व आपलं मिक्स झालेलं आहे मैत्रिणींनो. मस्त तेल सुटलेलं आहे. आता आपण मसाले टाकून घेऊया. मी तर लाल तिखट आणि 2 चम्मच काळे मसाला टाकून घेत आहे. घरीच बनवलेला हे मसाला आहे. सर्व आता आपण चवीपुरतं मीठ टाकून मिक्स करून घेऊया. तेल सुटजस्तोवर मस्त आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे. मस्त असं आपल्या मसाल्याने तेल सोडलेलं आहे मैत्रिणींनो. आता आपण ते आमटीचं हे टाकून घेऊया ह्याच्यामध्ये.
गरजेनुसार तुम्ही पातळ घट्ट बनवू शकता. तुम्हाला पाणी जेवढं टाकायचं तेवढं टाकू शकता. मस्त आपल्याला उकळी फोडून घ्यायची आमटीला आणि वरून कट केलेली हिरवीगार अशी कोथिंबीर टाकून घ्यायची. कोथिंबीरने खूप छान टेस्ट येते. थोडंसं मला वाटलं घट्ट म्हणून मी पाणी टाकले. बघा किती मस्त तेल तेल तरीदार विदर्भ स्टाईल झणझणीत आमटी तयार आहे. मस्त एक उकळी फोडून घ्यायची आहे. तर इथं आपली आमटी तयार झालेली आहे मैत्रिणींनो. आता आपण पोळ्याचं बघूया. आता मी इथं उंडा चुरून घेतलेला आहे. उंडा आपला मस्त चुरून झालेला आहे. 2 मिनिटं छान प्रकारे आपण उंड्याला भिजू देऊया. तर आपला उंडा मस्त असा भिजलेला आहे. आता आपण पोळ्या करायला घेऊया मैत्रिणींनो. मी जशा प्रकारे करते तशा प्रकारे तुम्ही पोळ्या नक्की करून बघा. अगदी टम्म अशा फुगतील पोळ्या तुमच्या. आता आपण पोळी लाटून घेऊया. तर इथं पोळी आपली लाटून झालेली आहे मैत्रिणींनो. आता आपण गॅसवरती टाकून घेऊया. दोन्ही साईडने छान अशी भाजू द्यायची आपल्याला पोळी. एका साईडने भाजली की आता आपण पलटी करून टाकूया पोळीला. दुसऱ्या साईडने पण छान अशी भाजून घेऊया. तुम्ही विचार पण करणार नाहीत अशा टम्म फुगतील पोळ्या. कोणाकोणाच्या पोळ्या फुगतात अशा टम्म. मस्त असं वरतून तूप लावायचं गरम गरम दुधासोबत खायला. बघा किती टम्म अशी फुगली आहे. कोणाकोणाच्या टम्म अशा पोळ्या फुगतात कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच कॉमेंट करा. आता हे काढून घेऊया आणि दुसरी पण पोळी आपल्याला तशीच लाटून घ्यायची. सर्व पोळ्या आपल्याला तशाच बनवून घ्यायच्या आहेत मैत्रिणींनो. ही पण लाटून झालेली आहे. आता आपण भाजून घेऊया. दोन्ही साईडनी छान प्रकारे आपल्याला भाजून घ्यायची आहे. टम्म अशी फुगणार पोळी आपली. मऊ आणि लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळेल अशी बनवली आहे. बघा किती टम्म फुगली आहे ना पोळी. तुमची फुगती का अशी पोळी? सर्व पोळ्या मी अशाच बनवून घेणार आहे. तर तुम्हाला कशी वाटली? चला तर मग आता आपण ताटामध्ये नागपंचमी विशेष थाळी जेवणाची मी बनवली आहे. नैवेद्य दाखवण्यासाठी मी तर 2 पोळ्या घेतलेल्या आहेत. गरम गरम भज्जे, पापड, गरम गरम भात, तरीदार कडाची आमटी झणझणीत अशी वाटीमध्ये आता आपण टाकून घेऊया. आता आपण दूध पण टाकून घेऊया.
तर तुम्हाला माझा बेत कसा वाटला मैत्रिणी, नागपंचमी विशेष थाळी नैवेद्य दाखवण्यासाठी रेसिपी कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच कॉमेंट करा. नवीन असाल तर आदिती चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. चला तर मग